सुमित्रा, परशूला फोन कर, मुहूर्ताच्या आत पोच म्हणावं. हो आत्याबाई. पोरी, पोरी तू किती गोड दिसते. आत्ताच एवढं रडताय, मग तिला सासरी पाठवताना किती रडाल? ते रकमे आटप लवकर, चल उशीर होते या. पण नवरा मुलगा आहे कुठे? त्याला वाकणीस घेऊन येतात. हॅलो हॅलो राजन, कुठे आहेस तू? येतोयस ना? हो येतोय मी. राजन, दमलायस का एवढा? हे बघा ते सांगतो मी नंतर, पण मी 100% तिथे पोहोचतोय. नर्मदा, काय करू मी तूच सांग. मला मार्ग दाखव. मला हे लग्न नाही करायचंय नर्मदा, नाही करायचंय. नाही मिळाली माझ्या नावानं कुंकू लावणारे कोणी चालेल मला. नाही घाबरत मी त्या भवानी माईला, नाही घाबरत मी त्या मृत्यूला सुद्धा. आता हसत खेळत फिरणारी अमृता नंतर कशी रिॲक्ट होईल कळत नाही. राजन, सुमिते, आला का ग राजन? नाही आला अजून. तुम्ही राजनला आणणार होता ना? मी नाही, म्हणजे काहीतरी घोळ होतोय. मी राजनला आणणार नव्हतो. राजन माझ्या माणसांच्या हातून पळालाय. काय? पण तुम्ही चिंता करू नका. पळताना त्यानं एक फार मोठी चूक केली. माझ्या एका माणसाला मारून टाकलाय. नका ऐकावं हे सगळं आता मला. तो मांडवात येता कामा नाही. बस काळजी करू नका. तो मुलगा इथून पुढे जाता कामा नये. फक्त मारून टाकू नका, बाकी वाटेल ते करा. हो, मुहूर्त अगदी जवळ आलाय. नवरा मुलगा नक्की कुठं आहे? अगो बया, म्हणजे नवरा मुलगा मंडपात यायच्या आधी पळाला की काय? काय बोलताय काय तुम्ही? माफ करा आत्याबाई साहेब, तुम्हाला बोलणं योग्य नाही, पण कसला हा तमाशा मांडलाय? दुर्गाबाई, तोंड सांभाळून बोला. माफ करा असं म्हणाले मी आधी, पण अहो हे कसलं बिन नवऱ्याचं लग्न? एक मिनिट, आता कोणीही जास्त बोलू नका प्लीज. प्लीज तुम्ही सगळेजण शांत व्हा. एक मिनिट, हे काय चाललंय? बाईसाहेब, आम्हाला खोली सजवायला सांगितली. खोली सजवायला? कोणी सांगितलंय? भाऊजी, काय तमाशा चाललाय? का आता घरामध्ये शिटी पण मारायची नाही का शिटी मारायला रस्त्यावर जायला पाहिजे? जानकीच्या लग्नासाठी घर तर सजवतातच आहे, शिवाय खोल्याही सजवताय. खोल्या सजवताय आणि हनीमून पण काय इथंच करणार की काय? आयला मज्जा आहे. मी पण जाईन रात्रीच्या यायला मसाला दूध घेऊन. भाऊजी, तुम्ही हसताय काय? एवढंच एक आपल्या हातात आहे वहिनी. ते बाई, मला हे आता सगळं असह्य होत आहे. चला, त्या पोरीने जीव घेऊ दिला तर पाप आपल्या माथी यायचं. हो साहेब, मी हात जोडतो तुम्हाला. असं काय बोलू नका. माझ्या पुरीत काय बी दोष नाही. हो, काय बी दोष नाही. ती हिम्मत करताना झालेल्या चुकीची काळजी करावी. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तू आमच्या माणसाचा खून केलायस. माझ्या पोरीचं लगीन सोडून नका जाऊ साहेब. न्याय करा मला. मी काय करू? माझ्या पोरीचं कसं होणार बालक? कोण लगीन करणार तिच्याशी बालक? तुझ्या नावाचं कुंकू लावणारी निघून गेली. ते कुंकूच तुझं कवच होतं. मी करेन लग्न, मी करेन जानकीशी लग्न.